नमस्कार मित्रांनो, महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण महिला दिन साजरा करत आहोत, पण हा केवळ शुभेच्छांचा दिवस नाही, तर हा आहे वास्तवाचा आरसा बघण्याचा दिवस। बघा, आजची स्त्री फक्त घर सांभाळणारी नाही, तर ती घर घडवणारी स्त्री आहे। ती फक्त नोकरी करणारी नाही, तर निर्णय घेणारी स्त्री आहे। आजची स्त्री ही कर्तव्य निभावणारी नाही, तर इतिहास घडवणारी स्त्री आहे। मग एवढं सर्व आहे, पण तरीही अजून एक प्रश्न जिवंत आहे। मित्रांनो, तिला तिच्या कर्तृत्वा एवढा सन्मान मिळतोय का? तर बघा, सत्य असं आहे की अजूनही सुरक्षितता हे तिचं स्वप्न आहे। म्हणजे एखाद्या वेळी जर रस्त्यावर किंवा तिच्या कार्यक्षेत्रात, घरात कधी कधी स्वतःच्या अस्तित्वासाठी तिला सजग राहावं लागतं। त्यानंतर दुसरा जर मुद्दा बघितला तर समानता ही फक्त कागदावर आहे, वास्तवात तिला संघर्षच करावा लागतो। म्हणजेच कार्यालयात देखील काम करताना किंवा ज्या ठिकाणी ती फील्डवर काम करते, म्हणजे कायदा हा फक्त घोषणा आहे आणि समान वेतन, समान संधी, नेतृत्व यात मात्र तफावत दिसत आहे। त्यानंतर आपण पुढचा मुद्दा की दुहेरी जबाबदारी या स्त्रीवर आहे। दुहेरी जबाबदारी म्हणजे तिला अजूनही कार्यालयात पण उत्कृष्टता सिद्ध करावी लागते आणि घरात देखील परिपूर्णतेची अपेक्षा पूर्ण करायची असते। म्हणजे तिच्यावर या दुहेरी जबाबदारी देखील आहे। त्यानंतर जर बघितलं तर अजूनही तिच्याकडे बघण्याची जी मानसिकता आहे समाजाची, ती बदललेली नाही। म्हणजे एखाद्या गोष्टीत तिला कमीच लेखलं जातं। मग मित्रांनो, या सर्व गोष्टी म्हणजे या प्रकारचे अनेक संघर्ष करून तरीही ती आज सर्वोच्च शिखर गाठत आहे। म्हणजे एकेकाळी तिला मतदान करण्याचा अधिकार सुद्धा नव्हता, पण तो अनेक आंदोलन करून तो अधिकार मिळवला आणि तो अधिकार मिळवला त्याचं जर एक उदाहरण म्हटलं तर आज देशाचं नेतृत्व करणारी स्त्री द्रौपदी मुर्मू। म्हणजे आजची स्त्री थांबत नाही, ती घाबरत नाही, झुकत नाही, ती शिक्षण घेत आहे, नेतृत्व देखील करत आहे आणि स्वतःचा आवाज बुलंद करत आहे। सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दीप लावला आणि आजची स्त्री त्या दीपाला मशाल बनवत आहे। मित्रांनो, स्त्री कमकुवत नाहीये, पण तिला कमकुवत समजणाऱ्यांची मानसिकता कमकुवत आहे। स्त्रीला सन्मान द्या, तिला चांगल्या प्रकारची वागणूक द्या, कारण स्त्री सशक्त झाली तरच समाज सशक्त होईल आणि समाज सशक्त झाला तर राष्ट्राची प्रगती नक्कीच होईल। आजच्या महिला दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या पुढील व्हिडिओला आपण सुरुवात करूया। चला तर मग। नमस्कार मित्रांनो, आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो केवळ एका दिवसाचा विषय नाही, तर तो संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाशी जोडलेला विषय आहे। 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन। पण हा फक्त कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर हा त्या शक्तीचा दिवस आहे जिच्याशिवाय या जगाची कल्पनाही करता येणार नाही। कारण एक गोष्ट आपण कधी विसरू नये, स्त्री ही केवळ व्यक्ती नाही, ती सृष्टीची निर्माती आहे। जन्म देणारी आई, संस्कार देणारी शिक्षिका, घर उभं करणारी गृहिणी आणि समाजाला दिशा देणारी, नेतृत्व करणारी शक्ती, या सर्व रूपांमध्ये स्त्रीच दिसते। मित्रांनो, महिला दिन साजरा करण्यामागे खूप मोठा संघर्ष दडला आहे। आज आपण ज्या अधिकारांचा आनंद घेतो ते अधिकार सहज मिळालेले नाहीत। त्यासाठी अनेक स्त्रियांनी वर्षानुवर्ष संघर्ष केला। 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला जगभरातील स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, मतदानाचा अधिकार नव्हता आणि समान वेतनाचा प्रश्न तर अजून दूर होता। त्या काळात महिलांना केवळ घरापुरते मर्यादित ठेवले जात होते।
1908मध्ये अमेरिकेतील हजारो महिला कामगार रस्त्यावर उतरल्या. त्यांनी कामाच्या तासांमध्ये कपात, चांगले वेतन आणि मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आंदोलन केले. या आंदोलनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर 1910मध्ये डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यानंतर 8 मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला. हा दिवस म्हणजे स्त्रियांच्या संघर्षाची, त्यांच्या धैर्याची आणि त्यांच्या अधिकारांसाठी दिलेल्या लढ्याची आठवण आहे. भारतीय संस्कृतीचा इतिहास पाहिला तर एक आश्चर्यकारक गोष्ट दिसते. वैदिक काळात स्त्रियांना अत्यंत उच्च स्थान होते. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता. त्या वेदांचा अभ्यास करत होत्या. त्या तत्त्वज्ञानावर चर्चा करत होत्या. इतिहासात आपल्याला अशा अनेक विदुषींची उदाहरणे सापडतात. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यांसारख्या विदुषी स्त्रियांनी वेद आणि तत्त्वज्ञानावर विद्वान पुरुषांशी चर्चा केली. गार्गीने तर वेदांत विषयावर महान विद्वानांशी संवाद साधला होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय संस्कृतीच्या मूळ तत्वांमध्ये स्त्री पुरुष समानतेची कल्पना होती. त्या काळात स्त्रीला केवळ घरापुरते मर्यादित मानले जात नव्हते, तर ती ज्ञान, विचार आणि समाज निर्मितीचा महत्त्वाचा भाग होती. परंतु मित्रांनो, काळ बदलत गेला आणि समाजात अनेक चुकीच्या सामाजिक प्रथा निर्माण झाल्या. बालविवाह, सतीप्रथा आणि स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी यांसारख्या प्रथांमुळे स्त्रियांची स्थिती खालावत गेली. स्त्रियांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. त्यांच्या स्वप्नांवर बंधने घातली गेली. पण इतिहासात एक गोष्ट कायम दिसते. प्रत्येक अंधाराच्या काळात काही तेजस्वी व्यक्तिमत्व जन्माला येतात आणि या काळातही अनेक महान स्त्रिया पुढे आल्या आणि त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. जिजाऊ माता हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा घडवला. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामागे जिजाऊंचे संस्कार आणि दूरदृष्टी होती. त्यांनी आपल्या मुलाला केवळ युद्धकला शिकवली नाही, तर न्याय, धर्म आणि स्वराज्याची भावना दिली. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई हे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. जेव्हा इंग्रजांनी झाशीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी पराक्रमी लढा दिला. मी माझी झाशी देणार नाही, हे त्यांचे शब्द आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात प्रेरणा निर्माण करतात. 19व्या शतकात भारतात अनेक समाजसुधारकांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या काळात लोकांनी त्यांना खूप विरोध केला. सावित्रीबाईंवर दगड फेकले गेले. त्यांना अपमान सहन करावा लागला, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी शिक्षणाचा दिवा जिवंत ठेवला. आज भारतातील लाखो मुली शिक्षण घेत आहेत. डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी बनत आहे. या सगळ्यामागे सावित्रीबाईंचा संघर्ष आणि त्यांचे धैर्य आहे. आजच्या काळात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. विज्ञान, राजकारण, क्रीडा संशोधन, अंतराळ, कोणतेही क्षेत्र असे नाही जिथे स्त्रिया मागे आहेत. कल्पना चावला यांनी अंतराळात जाऊन भारताचे नाव जगभर पोहोचवले. मेरी कोम यांनी बॉक्सिंगमध्ये जागतिक कीर्ती मिळवली. PV सिंधू यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून दिलं. इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले. ही उदाहरणे दाखवतात की स्त्रीला संधी मिळाली तर आकाशाला गवसणीही घालू शकते. आजची स्त्री आत्मविश्वासाने भरलेली आहे. ती डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वैज्ञानिक आहे, सैनिक आहे. ती घरही सांभाळते आणि देशही घडवते. आजची स्त्री फक्त स्वप्न पाहत नाही, ती स्वप्न पूर्ण करते. तरीही समाजासमोर काही आव्हाने अजूनही उभी आहेत. स्त्रियांवरील अत्याचार, लैंगिक भेदभाव, समान वेतनाचा अभाव आणि सुरक्षेचे प्रश्न अजूनही समाजात आहेत. या समस्या संपवण्यासाठी केवळ महिलांनीच नाही तर संपूर्ण समाजाने पुढे येणे आवश्यक आहे. भविष्यातील समाजात स्त्रियांची भूमिका आणखी महत्त्वाची असणार आहे. नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल जग या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे.
जर समाजात स्त्री शिक्षित असेल तर संपूर्ण समाज प्रगत होतं. म्हणूनच असे म्हटले जाते, एका पुरुषाला शिक्षण दिले तर एक व्यक्ती शिक्षित होते, पण एका स्त्रीला शिक्षण दिले संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. मित्रांनो, महिला दिन साजरा करणे म्हणजे फक्त एक दिवस स्त्रियांचा गौरव करणे नाही, तर प्रत्येक दिवशी त्यांच्या स्वप्नांचा आदर करणे आहे. प्रत्येक मुलीला शिक्षण देणे आहे आणि प्रत्येक स्त्रीला सुरक्षितता देणे आहे. कारण ज्या समाजात स्त्रीचा सन्मान होतो तो समाज प्रगतीच्या शिखरावर पोहोचतो. चला मग आपण सर्वजण मिळून अशी एक दुनिया निर्माण करूया जिथे प्रत्येक स्त्रीला आत्मविश्वासाने म्हणू शकेल, मी कमकुवत नाही, मी समाजाची शक्ती आहे.